आम्ही निघालो रामेश्वर टू मदुराई 175 किलोमीटर आहे. आम्ही चाललो नाश्ता करायला तमिळनाडूचा फेमस इडली डोसा. तर चला. जय श्रीराम. गाईज बस तर आतमध्ये जाणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला 3 किलोमीटर रिक्षाने जावं लागेल. मीनाक्षी टेम्पल जवळ आपला रूम आहे. फायनली आम्ही मदुरीला पोहोचलो. तर गाईज आम्ही वन डेसाठी इथे स्टे केला आहे. 2:30 वाजले, आता जेवण करण्यासाठी चाललो. तर आमचा रूम आहे 3ऱ्या माळ्यावर. नशीब लिफ्ट तरी आहे. तर चला आता लिफ्टमध्ये जायचं आहे. आता जाणार आहोत. मदुराईचे मेन 6 पॉईंट आहेत ना, ते बघण्यासाठी. तर आपल्याला इथं रिक्षा काढायची आहे. 240 रुपये तिकीट आहे पर पर्सन. तर आपल्याला 25 किलोमीटर जायचं आहे. डोंगरावर जायचं आहे. तर हा आहे विष्णू मंदिर, खूप मोठा आहे. इकडची रिक्षा बघा, नवी स्टाईल. प्रदक्षिणा चालू आहे आमची. आता आम्ही आलेलो आहोत महाराजा प्लॅसेस. इथे खूप पिक्चरांच्या शूटिंग सुद्धा झालेल्या आहेत. हा फेमस आहे. बघू शकता राजाची खुर्ची तशीच आहे. हा 4था पॉइंट आहे, मुर्दाई मंदिर. मीनाक्षी मरिम्मा टेम्पल. डोंगरावर रिक्षानं जायत तर आपल्याला बसनी प्रवास करायचा आहे. इधर नजारा बघू शकता, खूपच माकडा आहेत रस्त्यावरती. तर चला बघ. तर इथं पार्सल वाटप चालू आहे. लाईन तर खूप आहे. उघड्या
खूपच काळोख झालं, त्याच्यामुळे आम्हाला काही बघायला भेटलं नाही. रामेश्वरला हे रेडबुल नव्हते, कन्याकुमारीला पण नव्हते, मदुरेला आहेत 110 रुपयाला रेट. तर चला आता आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये जेवायला. साडेबारा वाजून गेलं तरी यांचं काही गुड मॉर्निंग. आता वाजलं 6:30. तर आता आपण जाऊया दर्शनासाठी. बघू शकता 985 स्तंभ आहेत और 14 टावर है. ये बड़े पैमाने पर है. दोस्तों, मीनाक्षी अम्मन मंदिर, जिसे मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर के नाम से भी जाना जाता है, भारत में सबसे 32 गण बने हुए हैं, जो कि से एक है. मदुरै शहर में स्थित मंदिर का एक महान पौराणिक और ऐतिहासिक महत्व है. ये माना जाता है कि भगवान शिव ने सुंदरेश्वर यानी कि सुंदर के रूप को धारण किया और पार्वती यानी कि मीनाक्षी से उस स्थान पर शादी की जहां वर्तमान में मंदिर स्थित है. अपनी 45 एकर मध्ये हा मंदिर आहे. खूप मोठा मंदिर आहे. हा मंदिर आहे ना मीनाक्षी टेम्पल, हा 3.5 वर्षाच्या आदला मंदिर आहे. खूप भारी आहे. इथली कलाकृती, मीनाक्षी मंदिर हा देवी पार्वतीकर समर्पित आहे. तर हा मंदिर खूपच मोठा आहे. 4 प्रवेशद्वार आहेत. आता आम्ही नाश्ता करून घेतो. सकाळच भूक लागलेली आहे. साऊथ इंडियाचा फेमस खाना म्हणजे इडली, डोसा, मेंदूवडा. तर चला आता काहीतरी बघूया. गाईच तर गाई इथं आवडा मोठा बाजारपेठ आहे ना, त्याचे मुंबईचे डब्बल होल, आवडा इत्यादी वस्तू आहेत. जे पाहिजे ते भेटेल इथे मदुरैला. खूप आता आमची शॉपिंग बिपिंग झालेली आहे. आता जेवण करून घेऊ. नंतर आम्हाला 3 वाजता जायचं आहे रेल्वे स्टेशनला. 3 वाजता आम्हाला निघायचं आहे घरी. तर चला बॅक टू होम. अशा प्रकारे प्रवास आमचा सक्सेसफुल पार झाला. 8 दिवस आमचं कसे गेले पत्त्यात नाही. मदुरै स्टेशनला पोहोचलेलो आहोत गाईच, बघू शकता. बॅक टू होम. मॉर्निंग गाईच. आता चहा नाश्ता करून झालेला आहे. तर आता वाजले 7. तर आता आपण आहोत आदोनी स्टेशनवरती. तर चला. आता महाराष्ट्रात आलेलो सोलापूरच्या स्टेशनवरती. आता आम्ही पावभाजी खाणार नाश्ता करून. आपल्या महाराष्ट्राची चवीला तोडत नाही. ट्रेनमध्ये आहे ना तर खायला चवत नसतं. आणि आता आले आहेत लोणावळ्याच्या पुढे. बघू शकता ट्रेनचा व्ह्यू. गाईज बघू शकता किती भारी व्ह्यू. खंडाला घाट, पूर्ण डोंगरातून वाफा येत. तर आम्ही रात्री 8 वाजता कल्याणला पोहोचलो. टोटल आम्हाला 28 तास लागले यायला. ट्रेन खूप फास्ट होती. प्रकारे
दिवसाचा प्रवास संपन्न झाला. तर चला आता आमची बस आलेली आहे. तर अशा प्रकारे आमच्या 4 ट्रिप खूप चांगल्या पार झाल्या. जगन्नाथपुरी, द्वारका, मथुरा आणि रामेश्वर. तर गाईच मी कधी ब्लॉग टाकतच नाही. फिरायला गेलो की आठवण म्हणून कधी टी व्हीला बघता येईल त्याच्यासाठी मी ब्लॉग